पाहतोय सौ ज्योती हरिश्चंद्र वाजेकर यांच्या वतीने आयोजित पुरस्कृत ही 40+ ही टुर्नामेंट आपण पाहतोय आणि हरिश्चंद्र शंकर वाजेकर जे सदस्य आहेत शिरडोण ग्रामपंचायतीचे। दुसरा चेंडू चांगला चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह केलाय, तिथे पण चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे। खरं तर शिरडोणकरांचं आयोजनामध्ये पण लक्ष आहे, खेळण्यामध्ये पण आता मस्त आहेत आणि इथे मात्र धावा होत आहेत। त्या दोन पौंजे संघाचे 12वे खेळाडू आलेले आहेत। पौंजे म्हटलं तरी क्रिकेटची पंढरी, जिथे आमचे समालोचक प्रवीण दुगाडे, त्यानंतर आमचे के.जी. पौंजेकर, तानाजी खंडागळे आणि दशरथ मते संघाचा कर्णधार, अशी सलामीची जोडी आहे। तानाजी खंडागळे स्ट्राईक एंडला आणि गोलंदाज चांगला चेंडू, पहिल्या दोन चेंडूवर सिंगल आले, त्यानंतर डॉट चेंडू। 4 ओव्हरची मॅच आहे। आजकाल क्रिकेटमध्ये तुम्ही धावा किती देता याच्यापेक्षा डॉट चेंडू किती टाकताय याला जास्त महत्त्व आहे। विकेटपेक्षा डॉट चेंडूला जास्त महत्त्व आहे, कारण मॅच असते ती 3-4 षटकांची। नक्कीच तो अगदी हिरो ठरतो या ठिकाणी। अगदी जो डॉट चेंडू टाकतो तो नक्कीच हिरो ठरतोय संतोषजी, खरोखरच। याच्यानंतर या ठिकाणी मोठा कांदाचा कर्णधार आणि वावेगाचा कर्णधार नाणेफेकीचे कौल करण्याकरता यायचा आयोजकांच्या वतीनं एकदा फेरफार थोडा केलेला आहे। मोठा कांदा आणि वावेगरचे आमचे अनंत गाताडे रसायनी 40+चे अध्यक्ष। इथे आमचे पाहतोय पंच दोन्ही आमचे बबलू परदेशी, आई टाकेदेवी, त्यानंतर सर्व आमचे विश्वनाथ भोईर, हे 2 पंच आहेत। या ठिकाणी पाहुणे आमचे येत आहेत, भाऊ मुकादम आलेल्या पाहुण्यांचं सगळेच शिरडोणची आमची मंडळी स्वागत करतात। दिलीप भोपी लग्नामध्ये साखरपुड्यामध्ये कित्येक जणांचं स्वागत करत असतात आणि आज समालोचक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे। अतिशय गोड आवाज, अतिशय चांगलं गाणं जास्त गातात। हो, मस्त गोलंदाजी भोपी आमचे। पहिले 2 चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर 2 चेंडू डॉट, पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा आल्या, त्यानंतर 2 चेंडू डॉट टाकलेत। अशा पद्धतीनं बिनबाद 4 अशी धावसंख्या आहे ती पौंजे संघाची। 40+ची ही टुर्नामेंट आहे। या मैदानावर कित्येक मोठमोठ्या टुर्नामेंट आपण बघितलेल्या, 3 सीझन या मैदानावर आपण रायगड प्रीमियर लीग बघितलेली आहे। अकुटप्प्या चेंडू, काय अडवला चेंडू डाव्या हातानं, हा चेंडू खरं तर अडवला आहे। आणि सिंगल क्रिकेटमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी म्हणजे क्रिकेट नाही तर क्षेत्ररक्षण। मगाशी बघितलं आपण कसरखान संघ का हरला, त्यांची किपिंग यष्टीरक्षक तेवढे खास नव्हते। पण तत्पूर्वी आमचे सन्माननीय साडू, आमचे पडग्याचे आमचे जावई, आमची पडग्याची मिसेस आहे, आमचे शरदजी भोईर आलेले आहेत, त्यांचा मी ते या ठिकाणी स्वागत करतोय। धन्यमान्य शरदजी भोईर आमचे साडू, धन्यवाद। गोलंदाज भोपी पुन्हा एकदा तयार, थोडासा पुढे टाकला होता चेंडू, एज लागले, चेंडू चाललाय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं, सिंगल आलेली आहे दशरथ मतेच्या नावावर। कर्णधार आहे संघाचा पौंजे संघाचा। तसं पाहिलं तर सर्कलचं षटक होतं, अशा वेळेस धावा येणं पौंजे संघासाठी गरजेचं होतं, परंतु इथे मात्र घरच्या मैदानावर चांगली गोलंदाजी केली ते आमचे भोपी, जगदीश भोपी यांनी सुंदर गोलंदाजी केली आणि फक्त धावा दिल्या, 6 धावा दिल्या पहिल्या षटकामध्ये। या ठिकाणी टेंबोड्या 40+चे कर्णधार सन्माननीय शरदजी भोईर यांचा इथे सन्मान होतोय। या ठिकाणी त्यांच्याकडनं क्रीडा क्षेत्रामध्ये बरेच योगदान त्यांच्या घरामध्ये आहे। तायकोंडोमध्ये करडेपट्टूमध्ये त्यांच्या घरामध्ये आहेत। निश्चितच या ठिकाणी आमचे एक सुप्रसिद्ध मंडप डेकोरेटर्स म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या विभागामध्ये तळोदा विभागामध्ये एक मंडप डेकोरेटर्स म्हणून ज्यांची ओळख आहे, आमचे साडू आहेत ते सन्माननीय शरदजी भोईर, तुमचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत, धन्यवाद भाऊ। आलेल्या पाहुण्यांचं आपण पाहतोय इथे अतिथी देव भव असं म्हणत आलेल्या पाहुण्यांचं स्वागत इथे करण्यात येते आणि सूर्यकांतजी मस्कर साहेब चांगली किपिंग करतात, चांगली बॅटिंग करतात। आज मात्र जशा अध्यक्षांच्या गणवेशामध्ये ते आलेले आहेत सूर्यकांतजी मस्कर, कित्येक मैदानात त्यांनी पण गाजवलेली आहेत आणि कित्येक प्रत्येक ठिकाणी त्यांचे टी शर्ट्स, त्यांच्या बॅट्स त्यांच्या जात असतात। असं स्पोर्ट्सचं त्यांचं दुकान आहे सूर्यकांत मस्कर साहेबांचं। प्रत्येक वेळेस आपल्याला ते टी शर्टच्या बरोबर अंपायरच्या कॅप असतील, अंपायरचे टी शर्ट असतील, आपल्याला ते देत असतात असे आमचे सूर्यकांतजी मस्कर साहेब। बघूया दुसरा षटक टाकण्यासाठी विलेज एंडकडून आलेले ते आमचे शांताराम वाजेकर। शांताराम वाजेकर यांचा पहिला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं मारलाय, झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु पुढ्यात पडलाय। संतोष चौधरी आमचे बिली बावडन, जेव्हा आम्ही कुठे नसतो तिथे हे संतोष चौधरी असतात। मला बरेचसे फोन येतात, तुम्ही मैदानावर बाबा, मी नाही आहे, हे आमचे बिली बावडन आहेत, जे चांगले अंपायर आहेत। खरं तर चांगले पहिल्यांदा कॉमेंट्री पण चांगली करायचे ते आमचे संतोष चौधरी। रायगडमध्ये जात असतात, रायगड प्रीमियर लीगमध्ये त्यांचा मोठा वाटा असतो मंगेशजी वाकडीकर यांच्या बरोबर। हो, चांगला चेंडू पण ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला।
खांदा धाकटा खांदा आणि वावेघर दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती आहे. खांद्याचे एक मोठा खांदा कारण कर्णधारच मोठे आहेत आणि मोठा खांदा आणि वावेघर संतोष माळी पण आलेले आहेत आणि आमचे पवार साहेब जे सदस्य आहेत. तर अक्षय पवार यांच्या शुभास या ठिकाणी नाणेफेकीचे कौल होतं. या ठिकाणी अक्षय पवार या ठिकाणी जे यंग जनरेशन आपण बघतोय क्वालिफाईड असं अगदी आमच्या गावातलं व्यक्तिमत्व त्यांच्या शुभास या ठिकाणी त्यांचा नाणेफेकीचे कौल होत आहे. अक्षय पवार व सदस्य आहेत. एक अक्षय पवार आपल्या सावळ्याचे फलंदाज आहेत, किरण पवार यांचे बंधू, आणि हे अक्षय पवार कमी वयामध्ये बघा आता राजकारणामध्ये बरीचशी तरुण पिढी आहे त्यामुळे गावाचे विकास चांगले होत आहेत. जाऊया मैदानात जिथे आमचे शांताराम हो चांगला फटका खेळलाय बघूया कर्णधारानं आणि इथे मात्र कोणतीही चूक न करता झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय पौंजे संघाचा कर्णधार दशरथ मथे. गाडीचा आवाज आला मला वाटलं की क्रांतीवीर डाब्याचे मालक आमचे गोल्डमॅन रविकांत मुकादम यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. शिडोन म्हटलं की खवयांचं गाव, हॉटेलवाल्यांचं गाव. तिथे मग जय मल्हार असेल, साईदीप असेल, बजरंग असेल, साई कृपा हॉटेलचे मालक पण तिकडे बसलेले आहेत, साई लीला असेल, सगळे हॉटेलवाल्यांचं गाव. एकदा संध्याकाळ झाले की सगळ्या पनवेल पेण कर्जतच्या गाड्या सगळ्या इकडे वळतात. संतोषचे विशेष म्हणजे या ठिकाणी अगदी हे आगरी समाजाची मक्तेदारी आहे. इथे शेट्टी कोणच नाही, बरोबर आहे, आगरी समाज चालवतात आणि चांगली खरं तर हे सगळे व्यावसायिक आहेत त्यांना आपण मान दिला पाहिजे. स्वतः हे सगळे हॉटेल चालवतात, नाही तर मग बऱ्याच ठिकाणी असं होतं की भाडं घ्यायचं आणि भाड्याने दिलं जातात, परंतु ते स्वतः हे हॉटेल चालवतात. आणि एवढी टेस्ट शिडोन एवढी टेस्ट कुठल्याच हॉटेलमध्ये नाही आहे. आमचे मंगेश वाकडीकर यांचं पण हॉटेल आहे साई एकविरा. तर असे उद्योगधंद्यामध्ये आपले तरुण उतरले पाहिजेत. इथे बघूया मॅचकडे जाऊया. शांताराम वाजेकर यांनी मालतोडे दुसऱ्या षटकामध्ये मदन खारके आमचे चहासाठी फेमस आहेत. तर इथे शांताराम वाजेकर चांगली गोलंदाजी करतायत. कैलास भुवन हॉटेल कैलास भुवन. जाऊया मैदानात जिथे शिवडोन संघ क्षेत्ररक्षण करतोय, पौंजे संघ फलंदाजी करतोय. रिव्हर्स खेळायचं होतं खरं तर ऑप्शनच्या बाहेर होता बॉल, परंतु रिव्हर्स खेळल्यानंतर तुम्हाला पंच वाईट बॉल देणार नाहीत. आणि इथे मात्र हा चांगला चेंडू शांताराम वाजेकर आपल्या घरच्या मैदानावर घरच्या खेळपट्टीवर अनुभवाचा वापर करतायत. आणि पुन्हा एकदा चेंडू डॉट येतोय. धावसंख्या येते 1-10. पौंजे आणि शिरडोन यांच्यामध्ये सुरू असलेली ही मॅच. हो चेंडू मालतोटे बॅटवर आला नाही आणि पुन्हा एकदा शांताराम वाजेकर मात्र चांगली गोलंदाजी करतात. अगोदर भोपी त्यानंतर वाजेकर असे शिरडोनचे हे सगळे खेळाडू दरवर्षी न चुकता आमच्या प्रेक्षकांमध्ये बसले. तत्पूर्वी आमचे सन्माननीय सचिन जुगे यांना विनंती करतो आपण इकडे यायचं आहे. सचिन जुगे सचिन एंटरप्राइजेस आपण बघूया. एक चांगलं कंटेनरमधलं एक नाव आहे, चांगले का इंजिनियर आहेत ते. तर सचिन जुगे लिजन क्रिकेटर आपण इकडे यायचं आहे. अविनाश वाकडेकर आपण पण इकडे यायचं आहे. धन्यवाद. तानाजी खंडागळे स्ट्राईक एंडला. शांताराम वाजेकर यांचा हा चेंडू सरळ आलाय. संतोष चौधरी चेंडूच्या खाली, परंतु इथे मात्र येतोय षटकार. चांगला प्रयत्न केला होता परंतु षटकार आलाय. पॅरल षटकार म्हणता येईल. आणि इथे मात्र हा षटकाराच्या साह्यानं पौंजे संघाची धावसंख्या दशरथ मते बाद झाल्यानंतर 1-17 पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 11 आल्यात. 17 झालेले आहेत. 17 म्हटलं की खतरा. असं म्हणतात की 13-17 हे अशुभ आकडे आहेत, परंतु छत्रपतींनी ज्या लढाया केल्या त्या आपण म्हणतो की अमावस्येला कुठं बाहेर पडायचं नाही, ॲक्सिडेंट होईल काहीतरी होईल, परंतु ज्या लढाया जिंकल्या त्या अमावस्येच्या रात्री. नक्कीच. कारण अंधार तुमचं भविष्य तुमच्या हातांच्या रेषेवर नसतं तर तुमच्या मनगटाच्या ताकदीवर असतं. आणि इथे मात्र बघूया आता मात्र चांगली डावाला आकार देत आहेत पौंजे संघ. 40+ ही टुर्नामेंट आहे. 40+ म्हटलं की 40, 45, 50 आता 50+ आलेली आहे. आणि तुम्ही असेच खेळत राहिलात तर 60+ पण येईल. कारण 60चे आता बरेचसे खेळाडू खेळतायत. एक धाव आरोग्यासाठी. एकदा तुम्ही 50 वर्षाचे झाले की तुम्हाला कोण विचारत नाही तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमची तब्येत कशी आहे, तुम्ही कसे आहात, तुमचे दात आहेत की नाही, याकडे बघितलं जातं. आणि आता बरीचशी आमची मंडळी 40+ रोज खेळल्यामुळे ताजेतवाने झालेले आहेत. त्यांचे 4-5 वर्ष लाईफ वाढलेले आहे. परंतु बघूया शांताराम वाजेकर तानाजी खंडाकडे आहेत समोर. शेवटचा चेंडू आखूड टप्प्यात चेंडू होता, फिरून मारलाय. क्षेत्ररक्षक थांबले, त्यांनी ओळखलं की चौकार जाण्यापेक्षा चेंडू अडवलेला चांगला. झेल नाही झाला तरी चालेल. आणि आमचे भोपी
तिथे मात्र हा चेंडू अडवत आहेत. 2 धावा रोखू 3 धावा घेतलेल्या आहेत बघा 40 प्लसची कमाल. आता आपण पाहतो की ओपनचे जे टुर्नामेंट असतात तिथे डॉट चेंडू, षटकार, चौकार नाही तर विकेट असं समीकरण झालेलं आहे. सिंगल डबल धावायला मागत नाही आणि जर का डबल काढली तर पाणी मागवल्याशिवाय राहत नाहीत. हो, आता आपण बघितली या ठिकाणी मागच्या वेळेस पाल्या संघाचा कर्णधार रुपेश उलेवेकर हा पण अगदी मला एक तो 12व्या खेळाडू सांगत होता 6 पण धावा काढत आपण 4 धावा त्याने काढल्या धावून 4 धावा पळून काढणं म्हणजे सोपं नाहीये तितकं. परंतु ही मंडळी रोज सकाळी कारण ओपनचे जे खेळाडू असतात ते संध्याकाळी प्रॅक्टिस करतात आणि आम्ही आता आमच्या मंडळामध्ये जवळजवळ 100 लोक आहेत. 25 तरी येतात. सकाळी 7 वाजता मैदानावर हजर असतात. 8:30ला खेळ संपतो आणि ही मंडळी संध्याकाळी सराव करत असतात. परंतु त्यानंतर हो तानाजी खंडाकडे मस्त मारलाय लॉंग ऑफ मिड ऑफला चेंडू संतोष चौधरी ज्या वेळेस आपण कॉमेंट्री करत असतो त्यावेळेस आपण म्हणतो असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे. परंतु असं म्हणतात ना पाण्यामध्ये मासा राहतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आणि इथे मात्र मैदानात उतरले आपण खेळपट्टीवर बॅटिंग करायला जातो ना इथून आपण बोलतो अरे यांनी लेगला मारायला पाहिजे होता फुलटॉस होता. पण तिथे गेल्यावर समजतं की काय होतं ते. विशाल मुकादम साईदीप हॉटेलचे मालक स्वतः गोलंदाजी करतायत आणि इथे मात्र बघा तानाजी खंडागळे दुसऱ्या धावसाठी तिसऱ्या धावसाठी इथे मात्र जो नॉन स्ट्राईक यांचे जे खेळाडू आहेत किरण मात्र कबड्डी खेळतात की काय असं वाटतंय मैदानात. आणि पुन्हा एकदा धावा येतात त्या 3 दुसऱ्यांदा 3 धावा काढल्यात. एक ठिकाणी पारितोषिक होतं की 3 वेळा जर 3 धावा काढल्या तर 5000 पारितोषिक होतं. इथे यांना शुभेच्छा असतील. तानाजी खंडागळे बघा बसलेत खाली. खंडागळ्यांचा हत्ती पिसळला आणि संभाजी गेला धरण्याला असे हे पौंजाचे तानाजी खंडागळे आहेत. फुलटॉस लो फुलटॉस दिशा दिली आणि इथे मात्र मिड विकेट आणि फाईन लेगच्या मधून चालाय हा दणदणीत सनसनीत चौकार. समालोचकांना पण सवय लागलेली असते चौकार षटकार आले की गाणं कधी वाजतंय पडिले वळण इंद्रिय सकळ वाट बघतोय आम्ही गाणं कधी वाजेल. मग अशी एक बाईक गेली मला वाटलं गाणं लागलं. बाईकचे आवाज एवढे भयानक असतात बुलेटचे. काही जी वयाने जास्त असलेली मंडळी बाजारपेठेमध्ये घाबरतात. शेजारून ती जर गाडी गेली तर लहान मुलं घाबरतात पण त्या तरुणांना मजा वाटते. पण जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल ना आम्ही पण बोलायचं हे वाजव डीजे वाजव अजून आवाज वाढव. पण आता जेव्हा त्या डीजेच्या समोरून जातो ना तर छाती धडधड करते. म्हणून तरुणपणामध्ये जास्त ऊत घेऊ नका. पुन्हा एकदा लो फुल टॉस फाईन लेगला चाललाय. स्क्वेअर लेग पंच आमचे विश्वनाथ भोईर. इथं मात्र दीपक भोपी पडले धडले परंतु इथे मात्र चेंडू अडवलाय. आणि आता मात्र थोडासा घरच्या मैदानावर आहे तो शिरडोनचा संघ थोडासा ताळमेळ चुकतोय. घरच्या मैदानावर असलं का थोडीशी गडबड होतेच. इकडे तिकडे आपण जाऊन किती चांगले खेळतो परंतु घरच्या मैदानावर थोडासा दबाव असतो तो खेळाडूंवर. आणि आज आपण बघितलं जिथे फार्म हाऊस आहे आपल्या 5600 वाकडीकर साहेबांचं तिकडे मात्र जल्लोष चाललेला आहे. आज संध्याकाळी रात्रीपर्यंत मला वाटतं तिकडे काय काय होईल ते सांगता येत नाही. क्रांतीवीर हॉटेल आहे. रात्री बरेचसे सगळेच मालक इथे आज येऊन थांबलेले आहेत कारण ही मॅच 40 प्लसची आहे. 40 प्लस म्हटलं की आनंद किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंद झाला. भाऊ मुकादम यांचे डिकी तर भरलेले असेल. लाईव्ह आहे त्यामुळे जरा काही गोष्टी जपून बोलाव्या लागतात. धावसंख्या झाली इथे आपण पाहतोय पौंजे संघ आणि शिरडोन संघ यांच्यामध्ये मॅच सुरू आहे. 32 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या षटकामध्ये भोपीने चांगली गोलंदाजी केली होती. धावा दिल्या होत्या 6 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये वाजेकर शांताराम यांनी धावा दिल्या 14 21 झाल्या होत्या आणि आता मात्र झाल्यात 32 म्हणजे 11 धावा या षटकामध्ये दिल्या त्या गोलंदाजानं. आणि शेवटचं षटक तिसरं षटक अजूनही चालू आहे. 11 धावा दिल्यात विशाल मुकादम यांनी. आणि धावसंख्या ती एक बाद फक्त दशरथ मते बाद झालाय. मला वाटतं त्यांनी संघासाठी धावा केल्या. दशरथ मतेने 3च धावा केल्या कर्णधार संघाचा. इथे आमचे सगळे पाहुणे पवार सदस्य त्यानंतर चावण्याचे आमचे SP कन्स्ट्रक्शनचे मालक आणि आई टाकेदेवचे आमचे सदस्य सचिनजी पाटील त्यानंतर आमचे भोईर साहेब जनार्दनजी मुकादम साहेब ग्रामपंचायतीचे सदस्य सगळी मंडळी या मॅचचा आनंद घेत आहेत. 40 प्लसची मॅच म्हटलं की खरं तर 40 प्लस म्हटलं की चिडाचिड नसते.
निर्णय पंचांनी एकदा दिला की मान खाली घालून सरळ बाहेर येतात ना, तर तरुण खेळाडू असतात ते अंपायरकडे बघत बघत येतात. तुला बघतो नंतर. नक्की नक्की. तर हे 40+ बघण्यासारखं असतं. एक चांगलं क्रिकेट. या 40+मुळे संबंध वाढलेले आहेत, काही लोकांचे उद्योगधंदे वाढलेले आहेत, काही लोकांची सोयरीक पण झालेली आहे या 40+मध्ये. आणि काही लोक एक धाव आरोग्यासाठी आणि संध्याकाळी 2 पॅक डबल आरोग्यासाठी असं पण झालेलं आहे. बघूया, मैदानात जाऊया. चौथ्या षटकासाठी आलेले आहेत ते गोलंदाज. पौंजे संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आहे ती 34 धावा. दिलीप भोपी खरं तर टिकेमाळी माझ्या जोडीला असले की मग चर्चा चांगली होते. कधी कधी लोक म्हणायचे की अरे हे मॅच सोडून भलतीकडे भरकटतात. सुंदर. पण लोकांचं मनोरंजन होते. खूप छान. तुम्ही अगदी समाज प्रबोधन करता. आपण खूप छान. आपण खरोखर तुम्ही समाजाचं प्रबोधन करता. ही खूप जमेची बाजू आहे आपल्या वैखरीतून. बघूया शेवटचे षटक टाकण्यासाठी शिरडोण संघाचा गोलंदाज जनार्दन सिंगल घेतलेली आहे. दुसऱ्या धावसाठी किरण धावतोय. किरण धावण्यामध्ये माहीर आहे. क्रिकेटमध्ये आपण जोडी बघायचो पहिले नारपोली संघाचा छोट्या मोठ्या आदिनाथ आणि नरेश ना, नरेंद्र, दोघे नाही त्यांचे दोघे बंधू होते ते छोट्या मोठ्या, आदिनाथ आणि अविनाश. जिथे 2 असेल तिथे 3, 3 असेल तिथे 4. एक लाडुलीची एक टीम त्यावेळेस एक जोडी होती. एक अविनाश आणि अशोक पारंगे रिचची एक जोडी होती की जिथे सिंगल तिथे डबल, जिथे डबल तिथे ट्रिबल. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही जेवढं तुम्ही जोश असेल तुमच्यामध्ये तेवढं तुम्ही क्रिकेटमध्ये काही करू शकता. आणि इथे मात्र धावसंख्या झालेली आहे ती पौंजे संघाची 37. पौंजे म्हटलं की आमचे प्रवीण दुगाडे महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे, बरेचसे समालोचक पौंजेमध्ये आहेत. आमचे KG पौंजेकर, कृष्णा गायकर आत्ताच ज्यांचा आवाज आपण ऐकलात. आणि इथे मात्र त्रिफळा उडवलेला आहे तो फलंदाज तानाजी खंडागळे. बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन फलंदाज सत्यवान मते. हे पण एक चांगले पंच आहेत. सत्यवान मते. पौंजा म्हटलं की क्रिकेटला जे जे काय पाहिजे, कॉमेंटेटर असतील, अंपायर असतील, स्पॉन्सर्ड असतील. हां, रोहित गायकर, महेंद्र वाजेकर. पहिल्यांदा खरं तर आमचे नानू आंग्रे, आमचे मामा, ते पहिले कॉमेंटेटर होते. चपटी फळी, गुल्लू उल्लू. त्यावेळेस माईक घ्यायला लोक घाबरायचे. आता कोण पण घेते माईक. आणि आयोजकांना पण काय आहे की जो कमी पैसे घेईल तो चालतो. मग तो अशुद्ध बोलला तर काही बोलत इकडे. आम्हाला पैसे उरले पाहिजेत मॅच ठेवून. जाऊया मॅचकडे. ही 40+ची ही टुर्नामेंट पनवेल तालुक्याच्या वतीने आयोजित 12 संघ या स्पर्धेमध्ये या शिरडोणच्या मैदानावर खेळत आहेत. नवीन फलंदाज आमचे सत्यवान मते आणि गोलंदाज आहेत ते आमचे शिरडोण संघाचे जनार्दन. हो, सत्यवान मते आल्या तयार होऊन आलेत आणि मेडविकेच्या वरून भिरकावून दिलंय. लांबच लांब, उंचच उंच हा गगनभेदी गगनचुंबी षटकार. दिलीप भोपी गीतं पाहिजेत. ज्यावेळेस लग्नामध्ये सगळे बिजी असतात तेव्हा दिलीप भोपी चांगली गाणी गात असतात. आज पण तुम्ही इथे लावलं असतं ना कराओके, चाललं असतं मध्येच एखादं गाणं वगैरे. अरे रंगात रंगात आली मॅच आणि या फिल्डरनं घेतली याची कॅच. बरीच दिलीप भोपी आम्ही ज्यावेळेस स्टेजवर असतो प्रत्येक ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या स्टेजवर. पण लग्नामध्ये कसं आहे माहिती आहे का दिलीपजी, संध्याकाळी 6ला गेलो की 8:30ला 2-3 हजार रुपये मिळतात. मॅचमध्ये तुम्हाला रात्रभर दिवसभर बसावं लागतं. जास्त भेटतात 3-4 पण तास काम. जाऊया मॅचमध्ये जाऊया जिथे आमचे गोलंदाज सत्यवान मते बघतायत 12वे खेळाडू. बॉल कुठे चाललाय, 2 क्षेत्ररक्षणामधून गॅप शॉट मारलाय आणि येतोय हा सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला क्रिकेटमधील देखणा फटका चौकार. धावसंख्या झाली ती 47. 47. लॉस ऑफ 2 विकेट. पौंजे आणि शिरडोण. एक बॉल आहे, शेवटचा एक बॉल बाकी आहे. हॅलो, संदीप पाटील आमचे समोर आहेत. आमचे स्कोरर MCAचे स्कोरर आहेत संदीप पाटील आणि त्यांच्याकडनं 500 रुपये सत्यवान मते यांच्यासाठी षटकारासाठी आलेले आहेत. धन्यवाद. आमच्यासाठी पण काहीतरी पाठवा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आमचे शिरडोणचे.
जनार्दन जनार्दन बघा, मगाचा बॉल तुझा होता तर हा बॉल माझा आहे. जनार्दन मगाशी त्यांना समजलं की चुकीचा बॉल आपण टाकला आणि आता मात्र हा निर्धाव चेंडू टाकलेला शेवट गोड गेलेला आहे आणि धावसंख्या झालेली ती पौंजे संघाची 2-47 जिंकण्यासाठी शिरडोन संघाला 12 धावांच्या सराईने 12-48 धावांची गरज आहे. कसरखंड संघ पण चांगला खेळ केला त्यांनी. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं नाही तर तुम्ही मॅच जिंकला असतात. प्रॅक्टिस चांगली पाहिजे. छान खरंच खूप छान. प्रॅक्टिस मेक द मॅन शेवटच्या असं म्हटलं जातं. तिसऱ्या अगोदर आणायला पाहिजे ते चुकला. नेक्स्ट टाइम ते म्हणतात की बचेंगे तो और भी लढेंगे, सिर सलामत तो पगडी 50. असू द्या, तुम्ही भाग घेतला स्पर्धेमध्ये हे महत्वाचं आहे. खेळ खेळणं सबसे बडी बात आहे. हार जीत तो होती रहती है. एक कोणतरी जिंकणार, एक कोणतरी हारणार क्रिकेटमध्ये. आणि या 40+ मध्ये हे सगळं विसरून जायचं. फक्त आपण भाग घ्यायचा, चांगलं खेळायचं, जिंकण्याचा प्रयत्न तर जो उतरतो तो जिंकण्याचाच प्रयत्न करत असतो. परंतु कुठले तरी एकच संघ जिंकणार. इथे आमच्या पाहुण्यांचं स्वागत करण्यात येते. थोडं थांबवतो संतोषजींना. तर विजयजी गौंडी यांचा आपण सन्मान होती या ठिकाणी. भारतीय जनता पार्टी आपण बघतोय ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि एक निश्चितच या ठिकाणी अगदी प्रशांत ठाकूर साहेब यांचे जवळचे निकटवर्ती आहे, ज्यांची ओळख आहे, ते सन्माननीय भावनिक संबंध आहेत त्यांचे प्रशांत ठाकूरशी. त्यांचा सन्मान होती या ठिकाणी. ग्रामपंचायत सदस्य आहेत विजयजी गौंडी यांचा इथे सन्मान होतोय 40+ शिरडोनच्या वतीनं. धन्यवाद. पळसपचे आमचे ग्रामपंचायत सदस्य गवंडी साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे. मला थोडे एक पैलवान होती ना तुमच्या गावामध्ये मुलगी, तिची मुलाखत घ्यायला आम्ही गेलो होतो. गवंडी हां, मॅटवर बऱ्याच कुस्त्या तिने मारलेल्या आहेत. कसरकांडची सगळी आमची मंडळी, मस्त खेळ त्यांनी पण केला. खरं तर पनवेल तालुक्यामध्ये 60 टीम आहेत आणि त्यातले 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. या शिरडोनच्या ऐतिहासिक मैदानावर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचं गाव, समोर कर्नाळा किल्ला आपण पाहतोय साक्षीला. आणि अशा या मैदानावर रायगड प्रीमियर लीग आपण 3 सीझन बघितलेले आहेत. पहिला सीझन आपण कसरखंडच्या मैदानावर बघितलं होतं आणि यावर्षी आपण खारघरच्या मैदानावर बघितलं होतं. कैलासदादा म्हात्रे यांनी आयोजन केलं होतं. तर शिरडोनचे हे मैदान ऐतिहासिक आहे. आम्ही चिंचेच्या झाडाखाली बसून कित्येक मॅच या मधनं यायचो आम्ही. गिरवलेच्या शेतातून आम्ही या शिरडोनच्या मैदानावर यायचो. एवढ्या मॅच इथं व्हायच्या. तुमचे वाकडीकर असतील, हे सगळे मुकादम कंपनी, एवढ्या टुर्नामेंट या शिरडोनला असायच्या ना की दर शनिवार रविवार इथे डे नाईट मॅच असायच्याच. आणि सगळे ढाब्याचे मालक आहेत सगळे, इथे काही कमी नाही आहे, फक्त आयोजन करणाऱ्याची ताकद पाहिजे. आमचे श्याम ठोंबरे साहेब ज्यांचा आशीर्वाद या टुर्नामेंटला आहे. सकाळी मालतोडे येऊन गेलेले आहेत श्याम ठोंबरे साहेब. आम्ही एकदा या शिरडोनला आलो की श्याम ठोंबरे साहेब भेटले की मग 2-3 वाजतात रात्रीचे. आणि ज्या हॉटेलमध्ये जाईल सगळेच ओळखीचे, सगळेच मालक अतिशय दिलदार आहेत आणि त्यांच्यामुळे या स्पर्धा या ठिकाणी यशस्वी होताना आपण पाहतोय. भोपी साहेब आता इथे 48 धावा करायचे आहेत. शिरडोन संघाचं लक्ष नाही आहे, त्यांचं लक्ष येते त्या 48 धावांवर. 12 धावांच्या सरासरीने धावायचे आहे. मला थोडे भारत मुकादम आज दिसत नाही आहेत. हां, फिरायला गेलेले आहेत भारत मुकादम. त्यांच्याकडे बघितलं की थोडी भीती वाटते. भाऊ मुकादम शरीरयष्टी अतिशय मजबूत. आता मात्र विशाल मुकादम यांची बॅट चालली तर कदाचित हे 48 धावा पण होऊ शकतात. परंतु पौंजे संघाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पौंजे संघ पण चांगला आहे. प्रदीप आणि विशाल मुकादम बंधू आहेत. त्यानंतर आमचे भोपी आहेत, वाजेकर आहेत. आणि शिरडोन संघाला एक चांगली बातमी आहे. शिरडोन संघ जर ज्यावेळेस जिंकतो, फायनल मारतो की मी त्यांना बऱ्याचशा ऑफर असतात. मग जय मल्हारला असतील, कुठे वाकडीकरकर त्यांच्याकडे असतील, एवढे हॉटेल आहेत की त्यांनी फक्त फायनल मारायची. मग त्यांच्यासाठी सगळ्या हॉटेलची दारं उघडे असतात. बघूया आज तसं काय घडतंय का. पण पौंजेवाल्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बारवई पुलावर आपण उतरलो की डाव्या बाजूला पौंजे गाव आहे. ऐतिहासिक गाव आहे पौंजे गाव, जिथे आपण पाठीमागे राजमाची ना माची आहे, प्रबळ माची, जिथे आपण पाहतो. आणि त्याच्या पायथ्याशी वसलेलं हे पौंजे गाव, ज्यांनी एक काळ गाजवलेला आहे या पौंजे संघातील सगळ्या खेळाडूंनी. सत्यवान मते असतील, कृष्णा गायकर पण उतरलेले आहेत. कृष्णा गायकर पण या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग करण्यासाठी उतरलेले आहेत.
बिग फाईट मॅच म्हटलं की ओळखायचं कृष्णा गायकर यांचा आवाज आहे. अतिशय चांगले समालोचक आहेत, तेवढेच चांगले ते पण ना, त्यांनी पण आता मोर्चा लग्नाकडे साखरपुड्याकडे वळवलेला आहे. कृष्णा गायकर यांनी संतोषजी चौधरी या टीममध्ये आहेत. इकडे पंच आमचे बबलू परदेशी आणि विश्वनाथ भोईर. विश्वनाथ भोईर आपण जर पहिला यष्टी रक्षक कोण असेल पनवेलमधील तर बाबू जाधव, जवळून यष्टी रक्षण करणारा बाबू जाधव. त्याच्यानंतर कोण असेल तर नयन पंचाळ, आणि नयन पांचाळच्या नंतर कोण असेल तर विश्वनाथ भोईर. असे आमचे विश्वनाथ भोईर आता यावेळेस क्रिकेटशी सगळे जोडलेले आहेत. बरेचसे खेळाडू आहेत की 10-15 वर्ष गॅप पडली आणि हे 40+ चालू झाल्यामुळे पुन्हा एकदा मैदानावर यायला लागलेले आहेत आणि त्यामुळे हा खेळ त्यांना खेळता येतोय. बघूया सलामीची जोडी मैदानात. पुन्हा एकदा तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत, पाहुण्यांचं स्वागत. जाऊया मैदानात. 47 धावा केल्यात पौंजे संघानं. चांगली फलंदाजी केली होती ती सत्यवान मतेनं. दशरथ मते 3 धावा केल्या. कर्णधारानं किरणने पण चांगली फलंदाजी केली आणि आता 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी शिरडोनची सलामीची जोडी आलेली आहे. जगदीश भोपी आणि विशाल मुकादम हे 2 आणि गोलंदाज आहे दशरथ मते. संघाचा कर्णधार सत्यवान मते. चांगलं त्याला मगाशी अशी साथ जर दिली असती कसरखंडने तर कदाचित ते जिंकले असते पळसप संघाबरोबर. क्रिकेटमध्ये सांघिक खेळ आहे क्रिकेट. जरी एखाद्याला बाईक मिळाली त्याला वाटते माझी आहे, पण ती खरं तर वाटून घ्यायला पाहिजे. हा 11 जणांचा मिळून खेळ आहे. सगळ्या कोणीतरी कॅच घेतला, कोणीतरी विकेट घेतली, कोणीतरी किपिंग केली म्हणून आपल्याला बाईक मिळाली. आमच्या काळात बाईक वगैरे नव्हत्या. 500 रुपये बक्षीस असायचं, जा याला 600 रुपये संपायचे. दशरथ मते पहिला मी म्हणालो. विशाल मुकादम चांगले फलंदाज आहेत. विशाल मुकादम सिंगल घेतलेली आहे. जशा धावा पौंजे संघानं जिथे 2 होत्या तिथे 3 घेतले तशा घ्याव्या लागतील शिरडोन संघाला. परंतु शिरडोन गावामध्ये हॉटेलच एवढी आहेत की त्यांचे 2-3 त्या हॉटेलमध्ये त्यांना वाचतात, त्यामुळे प्रॅक्टिस करायला वेळ कमी असेल. विशाल मुकादम साईदीप हॉटेलचे मालक. साई तुझं नाव आमच्या मुखात आहे म्हणून तर आम्ही सुखात आहोत. गोलंदाज दशरथ मते पौंजे संघाचा कर्णधार. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. कट करायचं होतं विशाल मुकादम याला, लेट कट खेळायचं होतं, परंतु इथे मात्र दशरथ मते पण हुशार आहे. थोडासा पुढे टाकला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर धावा आल्या त्या 2, दुसऱ्या चेंडूवर डॉट. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, माफ करा, नंतर डबल आणि 1 डॉट. अशा 3 धावा झालेल्या आहेत. 12 धावांच्या सरासरीने धावायचं आहे. सर्कलच्या षटकाचा फायदा उठवायचा आहे. यॉर्कर चेंडू टाकतोय दशरथ मते. चांगला खेळाडू आहे दशरथ मते. बघा गाडीचा आवाज किती मस्त आहे. 1.5, 2-2 लाखाच्या बाईक, 5-5 लाखाच्या पण बुलेट आलेल्या आहेत. पहिला बुलेट आहे ना ज्याची बॉडी आहे, ज्याच्या मिशा चांगल्या आहेत, तोच बुलेट चालवायचा. आता ज्याच्यात ताकद नाही तो पण, कारण सेल्फ स्टॅट आहे ना, किक मारायची गरज नाही. गोलंदाज दशरथ मते तयार आहे. 12 धावांच्या सरासरीने 48 करायचे आहेत त्या शिरडोन संघाला, परंतु गोलंदाजी चांगली करतोय दशरथ मते. बांधून ठेवलाय सिंगल डबलच्या वर. आत्तापर्यंत एकही चौकार षटकार मारलेला नाही आहे तो शिरडोन संघानं. धावसंख्या झालेली आहे ती शिरडोन संघाची 6. अजूनही जिंकण्यासाठी करायचे आहेत त्या 42, परंतु चेंडू आता कमी होत चाललेले आहेत कारण या षटकातील दशरथ मतेचा मालतोट आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल म्हणजे तुम्हाला 19 चेंडूमध्ये आता 42 करायचे आहेत. तुम्हाला आता एक्सलेटरवर ताव द्यावा लागेल प्रवीण दुगडे यांच्या भाषेमध्ये. रन रेट तुम्हाला वाढवावं लागेल, हवाई सफर करावा लागेल चेंडू हवेमध्ये. आणि इथे मात्र 2 क्षेत्ररक्षकांमध्ये चेंडू पडतोय. शर्यतीसारखा रुमाल बांधलेला आहे आमचे, ते पण चांगले कॉमेंटेटर आहेत. हरीश मते पोट जरा वाढलंय. 40+ म्हटलं की मग या गोष्टी होतच राहतात. खरोखर अगदी शर्यतीमध्ये असे रुमाल बांधतात. खरोखर अगदी शर्यतीचा बोलबाला खूप आहे हल्ली. बैलगाडा शर्यत म्हटली अगदी ती मग सट्टा जास्त चालतो. सट्ट्यासाठी बरीच लोक जातात. जिथे गाड्या सुटतात तिथे सट्टा जास्त चालतोय. ओके, नक्कीच शेअर मार्केट आता वधारलेलं आहे. गोलंदाज मात्र पहिल्या षटकामध्ये दशरथ मतेने चांगली गोलंदाजी केली. जिथे 12 धावांची सरासरी करायची होती शिरडोन संघाला तिथे धावा आल्या त्या फक्त 8 धावा आल्या, माफ करा 8 धावा आल्या. त्यामुळे आता जिंकण्यासाठी 40 करायचे आहेत. 3 षटकं बाकी आहेत. पण दिलीप बोपी यांच्याकडे आपण जाऊया कारण शिरडोनचा संघ फलंदाजी करतोय. बघूया काही ताकद वगैरे आली शिरडोन संघामध्ये तर दिलीप बोपी यांच्याकडे जाऊया. तर निश्चितच या ठिकाणी आपण बघूया. या ठिकाणी धावसंख्या आपण जास्त आणि अगदी चेंडू कमी झालेले आहेत. 18 चेंडूने आवश्यकता आहे ती म्हणजेच
40 धावांची. बघूया ही धावसंख्या पार करतो का हे संतोष आता बघायचं आहे. नवीन नवका फलंदाज आपण गोलंदाज येतो तो म्हणजेच किरण घरत. खूप अपेक्षा आहेत निश्चितच त्या ठिकाणी. अगदी या घरच्या मैदानावर आपली कामगिरी उंचावण्याचा निश्चित प्रयत्न असेल या संघाचा. पण या ठिकाणी समोर येतो विशाल अगदी जास्त कमी, त्याचे रनिंग बिटिंग तर खूप कमी आहेत. अगदी वारंवार म्हणतो अगदी त्याचा अगदी बिझनेस साहित्य हॉटेलचे ते चालक मालक आहे असल्या कारणाने ते अगदी उशिरा घरी येतात, त्यामुळे त्यांचा फिटनेस कमी दिसतोय. तर या ठिकाणी जिथे नॉनस्टॉप एंडला आहे तो अगदी जंगलामध्ये जातो. तो जगदीश भोपी हा जंगलामध्ये वारंवार जातो. हा जंगलाच्या बाजूला त्याचं घर आहे. तर निश्चितच त्याचा फिटनेस चांगला आहे. तर फिटनेस आणि आता फक्त या ठिकाणी धावा षटकार आणि चौकार एक धाव संख्या आता निश्चितच थोडं दिलीप भोपी साहेब आता कलायो के साथ म्हणजे आता जी मनगटामध्ये ताकद आहे ती विशाल मुकादम यांना दाखवावी लागेल. 1-2 चेंडू हवाई सफर करावे लागतील तर या 40 धावा पूर्ण होऊ शकतील. निश्चित किरण अगदी फुलटॉस चेंडू आता बघी फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न हा त्रिफळाचित झालेला आहे. या ठिकाणी अगदी चांगला फुल चेंडू होता पण फुल त्यांची चेंडूची पूर्तता या ठिकाणी त्रिफळाचितमध्ये झालेली आहे. आणि अगदी एक चांगली विकेट आपण बघतो या ठिकाणी. आणि ते फलंदाज बाद नवीन फलंदाज इथे आलेला आहे या ठिकाणी. निश्चितच या ठिकाणी लिजंड क्रिकेटर आताच 40+ मध्ये पदार्पण केलंय तो म्हणजे प्रदीप मुकादम, ज्यांच्या वडिलांच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण इथे बघतो. मोपाडाचा श्री समर्थ लाईव्ह इव्हेंट्स श्री अशोक मारुती मुकादम यांनी ते दिलेलं आहे. त्यांचं आपण इथं स्वागत करूया. त्यांचा मुलगा इथे या ठिकाणी आज खेळायला उतरतोय. तर धावसंख्या झाली संघाची कोण टीम म्हणजे या ठिकाणी 8 धावा इथे फलकावला. आत्ता बाकी या ठिकाणी परिश्रम करावा लागतील या ठिकाणी धावा जमवण्याकरता. सर्कलचं रिस्ट्रिक्शन या ठिकाणी उठलेलं आहे, सर्कलचा निर्बंध या ठिकाणी उठलेला आहे. फक्त धावा आता फक्त या ठिकाणी एक चांगला सामना इथे बघायला मिळतोय. याच्यानंतरचा सामना होणार आहे तो म्हणजे या ठिकाणी मोठा कांदा विरुद्ध वावेकर यांच्या दरम्यान हा सामना बघायला मिळाला. त्याच्यामध्ये आमचे सन्माननीय आमचे संतोष चौधरी पण आहेत. निश्चितच एक चांगला सामना बघायला मिळणार आहेत. आणि एकदम मोठा खांदा निश्चित कराडी समाजाचं प्राबल्य त्या गावामध्ये आहे. पण सामन्याकडे आपण जाऊया. निश्चित 8 धावा झालेले आहेत अगदी 47 धावांचा पाठलाग करताना. गोलंदाज निश्चित किरण गोलंदाजी करतो. निश्चितच बघूया अगदी 7-8 पाऊंडचा रणप घेऊन आलेला आहे. फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न करतो. आता बघी चेंडू बघूया हातामध्ये येतो. योग्य तू मै जिथे बाकी बघूया जिथे झेल बात होता पण या ठिकाणी धावण्याकरता कचरला. मी धावू का नको चेंडूच्या पुढे असं केलं आणि त्यामुळे चेंडू जमिनीला दान गेला. आणि इथे निश्चितच इथे फलंदाज नाबाद ठरला. एक चांगला वाघाला जीवदान इथे दिलेलं आहे. या ठिकाणी एक चांगल्या फलंदाजाला जीवदान दिलंय. जिथे या ठिकाणी मिडल ऑर्डरला जी चांगली फलंदाजी करतोय तो प्रदीप मुकादम याला जीवदान दिलेलं आहे. या ठिकाणी 2 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या झालेली संघाची कोणती म्हणजेच 10 धावा या ठिकाणी 40+ फायटर शिरडोन संघ. इथे बाकी निश्चित गोलीगत चेंडू जातो वायडिशच्या मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. एक चांगलं क्षेत्रक्षण इथे बघायला मिळते या ठिकाणी आपल्याला. वायडिश पप्प्याच्या हातून इथे चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळते. आणि निश्चितच या ठिकाणी बोला 3 षटकाराला या ठिकाणी 1000 रुपये प्राईज आलेला आहे. बॅक टू बॅक 3 षटकाराला 1000 रुपये आलेला आहेत प्रदीप मुकादम याला सचिन जुगे यांच्याकडून. आता बघी षटकार प्रदीपला लावलाय पण या ठिकाणी षटकार ठोकतोय तो म्हणजे या ठिकाणी सडपातल बांध्याचा आपण बघतो. या ठिकाणी ऑलराऊंडर जगदीश भोपी यांच्या भात्यामधून हा सुंदरचा फटका. 11 धावसंख्या 17 एक धाव आरोग्यासाठी आणि दुसरा पॅग या ठिकाणी पॅग याच्या संध्याकाळी आपल्याही आरोग्यासाठी. असा हा निश्चित आमचे संतोष चौधरी म्हणाले. आता आमच्या स्मरणात तो शब्द राहील. एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न करतो आणि आतमध्ये ब्लॉकआउट चेंडू आपण बघतो या ठिकाणी. ब्लॉकआउट चेंडूचा बादशाह मनीष तात्रे वारंवार ब्लॉकआउट चेंडू टाकतो या ठिकाणी. रायगड जिल्ह्यामधला एक महत्त्वाचा खेळाडू मी आवडता खेळाडू आणि अगदी क्रिकेटमधला एक चांगला ब्रह्मास्त्र बाहेर काढतो. तो 6 चेंडूमध्ये 5 चेंडू ब्लॉकआउट टाकणार. खूप त्या दिवशी भेटला मला, मिठी मारली मला. खूप चांगला माझा मित्र येतो. मारण्याचा प्रयत्न करतो आणि निश्चित चेंडू त्याला फायनलच्या दिशेने जातोय. जिथे बाकी तू मै एक धाव इथे मिळते. अवयकामध्ये चेंडू आला नाहीये पण चेंडूवर या ठिकाणी पूर्णपणे पकड मिळवतो हा क्षेत्ररक्षक. आणि धावसंख्या 1 ने वधारते. धावसंख्या पोहोचते संघाची कोणती म्हणजेच 19 धावा इथे फलकावं लागतात. गोलंदाज या ठिकाणी निश्चितच थोडा कन्फ्यूज होतोय, थोडा या ठिकाणी सावरतोय. दिलीपजी 48 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या दशरथ मतेनं, तर किरणनं दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा दिल्या. 19 धावा झालेल्या आहेत त्या धावफलकावर. आणि आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 29 करायचे आहेत.
त्या शिरडोण संघाला, शिरडोणचं नाव काय, शिरडोण आणि पौंजे ग्रामीण संघ आहेत. एका गावामध्ये जे पूर्वी ज्यांनी गावासाठी चांगल्या मॅच खेळलेल्या आहेत, गावाचं नाव रोशन करण्यासाठी चांगलं क्रिकेट खेळलं, त्यावेळेस क्रिकेटमध्ये एवढा पैसा नव्हता. त्यावेळेस पॅरेगॉनचे चप्पल असायचे. 29 करायचे आहेत. आता 12 चेंडूमध्ये 57 मते. बघा अजूनही बॉडी कशी ठेवलेली आहे. मला थोड्या जिममध्ये पण जात असतील. छत्रपती शिवाजी महाराज जिम आहे त्यांची बघा. आणि जिमचा मालक कसा असावा तर त्याच्याकडे, नाही तर मग जिम त्यांचे मालक असे ना, मालकाची बॉडी किरकोळ असं नको. ज्याचा ढाबा आहे तो पण मजबूत पाहिजे. आणि 57 मतांकडे आपण बघतोय. 12 चेंडू जिंकण्यासाठी शिरडोण संघाला 29 करायचे आहेत. तानाजी खंडागळे ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर. बघूया बबलू परदेशी आणि विश्वनाथ भोईर दोन्ही पंच आहेत. आमचे आई टाकेदेवी 40 प्लसचे हे सदस्य आहेत. आम्ही खरं तर रसायनीमध्ये आमचे 2 40 प्लस आहेत. एक 40 प्लस रसायनी आणि एक आई टाकेदेवी, दोघांचेही भरपूर सदस्य आहेत. हा नो बॉलचा इशारा आहे. लाईनच्या जास्त बाहेर ना बबलू, ऑफ लाईनच्या वाईटच्या जास्त बाहेर. ओके, सेकंड लाईनच्या, त्यामुळे नो बॉलचा इशारा आणि फ्री हिट. तानाजी खंडागळे. क्रिकेटमध्ये एक चूक तुम्हाला कदाचित तुम्ही एखादा झेल सोडला का मग तिथे मॅच चालू होते. तुम्ही सिंगलच्या जागेवर डबल दिली, फ्री हिट आहे. फ्री हिट बघा उघडा डोळे बघा नीट, आणि होती फ्री हिट. पण फ्री हिट सगळ्यांना वाटलं शिरडोणच्या पाठीराख्यांना की फ्री हिटला काहीतरी येईल, परंतु इथे मात्र फ्री हिटला सिंगल आलेली आहे. धावा झालेल्या आहेत आपण पाहतोय. 21 जिंकण्यासाठी आता अजूनही गरज आहे ती 27 धावांची. 27 धावांची गरज आहे. तिसऱ्या पंचांची गरज आहे मैदानात. तिसरे पंच कोणतरी जा, गावातला जा, बाहेरचा पाठवा चालेल. तिसरे पंच भाऊ मुकादम सांगतायत की लेख ते जबाबदारी घेणार नाहीत. ते पाहुणे अंपायर आहेत. भाऊ मुकादम आलेले आहेत. या ठिकाणी आपण प्रदीप मुकादम या ठिकाणी बॅक टू बॅक 3 षटकारांना आपण बघतोय. सचिन झुगे हे या ठिकाणी चांगले उद्योजक आहेत. सचिन झुगे यांना असं वाटतंय की आपलं गाव जिंकलं पाहिजे, आपली टीम जिंकली पाहिजे. पारितोषिक लावतायत 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. त्यांनी भोपी आता मला थोडे मगाशी त्यांनी एक षटकार मारलेला आहे. आता 27 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी शिरडोण संघाला. बघूया पंच SP सचिन पाटील आमचे SP कन्स्ट्रक्शन चावणे यांची तिसरे अंपायर म्हणून नेमणूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 57 मते इकडनंच दम देत आहेत. 40 प्लसमध्ये हसी मजाक चालतात. क्रिकेटमध्ये बघा सचिन तेंडुलकर लाईव्ह असताना अख्ख्या जगानं पाहिलेले की 4 ते 5 वेळा त्याला खोटा आऊट दिलेला आहे, पण खाली मान घालून तो बाहेर गेलेला आहे. त्यामुळे तो क्रिकेटचा देव झालेला आहे. 4-5 वेळा नाही, कित्येक वेळा, आणि सगळ्या यंत्रणा असताना आणि त्यावर तरी तो खाली मान घालून बाहेर गेला. आणि आताचे खेळाडू पंचांना शिवाय देत जातात. नक्की म्हणून जास्त क्रिकेटमध्ये टिकत नाहीत. सचिनचा खलनायक होता तो म्हणजे बकनर. वेस्ट इंडिजचा बकनर असते त्याला हे केलेलं आहे. नक्की असं आपण नाही म्हणू शकत, पण ते योगायोग असेल. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी कधी चुका होतात, चुकतो तो माणूस असं आपण नेहमी म्हणतो. पंच या अगोदर कोण पंच राहायला मागत नव्हता. आता मात्र लाईव्ह आल्यामुळे डायरेक्ट पंचांकडे काय आपण मागणी केली की ते मग इकडे हात करतात. थर्ड अंपायर तुझं तू बघून घे तिकडे, म्हणून पंच राहतात. नाही तर पहिले पंच राहायला कोण, गावाचं नाव मोठं असेल तर तो पंच राहायचा, अंपायरिंग करायचा. त्याला माहिती आहे आपल्या पाठीमागे काहीतरी लोक आहेत, नाही तर कोण पण आपल्याला येऊन मारेल. तानाजी खंडागळे तयार. बघूया ॲक्शनवर त्यांच्या आक्षेप घेण्यात आला आहे. पुढे आले मिड विकेटला हा चेंडू खेळलाय. सिंगल घेतलेली आहे तानाजी खंडागळे, सिंगल घेतलेली आहे. दुसरी धाव. थ्रो खराब, थ्रो या ठिकाणी. आणि बघा के जी पोहंजेकर, के.जी. गायकर, कृष्णा गायकर, छत्रपतींची बरीचशी चांगली वाक्य ते बोलत असतात. जिजाऊचा छावा लग्नामध्ये आपण साखरपुड्यामध्ये ऐकतो त्यांना. खूप छान बोलतात ते, चांगलं बोलतात. त्यांचा मुलगा मला वाटतं मृदुंग पण चांगला वाजवतो, पेटी. स्लो डिलिव्हरी तानाजी खंडागळे. फसवा चेंडू. इथे मात्र फटका चांगला होता, परंतु सिंगल धावा येत आहेत. कारण शिरडोण संघाला आता एसटीने जाऊन चालणार नाही, ट्रेनने जाऊन चालणार नाही, त्यांना विमानाने सफर करावे लागेल. आता मात्र जिंकण्यासाठी 9 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या
24 शिरडोनच्या पाठीराख्यांना वाटत असेल 4 षटकार आले तर बरं आता होईल. आठवणी या ठिकाणी सचिन जुगेचे सचिन जुगे बॅक टू बॅक 3 षटकांना 3000 लावलेले आहेत या ठिकाणी. नक्कीच 9 चेंडू 24 2 आले तरी सध्या चिकार आहेत, एक आला तरी चिकार आहे पहिल्या, असे शिरडोन संघाचे खेळाडू आणि पाठीराखे म्हणत असतील. 9 चेंडू 24 ची गरज. तानाजी खंडागळे ऑफस्टमच्या बाहेर. 9 चेंडू 23 धावांची गरज आहे. मॅच दोन्हीकडे 1-2 चेंडू मैदानाच्या बाहेर गेले, 2 फटके तर शिरडोन संघाच्या बाजूने सामना झुकू शकतो. पण जर का असे डॉट चेंडू आल्याने एखादी विकेट आली तर मात्र पौंजे संघ या शिरडोनच्या मैदानावर, घरच्या मैदानावर घरचा आहेर देऊ शकतोय तो शिरडोन संघाला. हो, लो फुल टॉस पुन्हा एकदा मिड विकेट आणि फाईन लेगच्या मधून चाललाय चेंडू. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत आणि इथे आलाय हा उपयोगी चौकार शिरडोन संघासाठी. आठ चेंडू 19 12वे खेळाडू पहुंचायचे बघा. काय नाव प्रकाश. प्रत्येक चेंडू मोजतायत, प्रत्येक धाव मोजतायत, कारण जास्त टेन्शन आहे ना 12व्या खेळाडूला असतो. रमी खेळताना पण मागच्याला जास्त टेन्शन असतं, जास्त समजतं पण त्याला कुठला टाकायला पाहिजे, काय ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. हो, ऑफस्टमच्या बाहेर होता आणि इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. तानाजी खंडागळे थोडेसे नाराज. चांगली गोलंदाजी. तानाजी खंडाकडे व्हेरिएशन करायला बघतायत, कधी स्लो डिलिव्हरी टाकतायत, कधी फास्ट टाकतायत. आता मात्र 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18. अशीच परिस्थिती होती आपण बघितलं मगाच्या मॅचमध्ये पळसपा आणि कसरखान यांच्यामध्ये. कसरखान संघाने खराब फिल्डिंग केली, झेल सोडले, यष्टी रक्षकाने बॉल सोडले आणि त्यांना घरचा रस्ता पकडावा लागला. हो, पुन्हा एकदा चेंडू 1 बाउन्स जातोय फाईन लेगच्या दिशेनं चौकार. आणि आता मात्र पाठीराखे खुश आहेत, परंतु मॅच अजून 14 धावांची. 14 धावा आणि चेंडू शिल्लक असतील 7 दुने 14. 7 चेंडू 14. बघूया शिरडोन जिंकणार. खरोखरच यार शिरडोन जिंकणार की अगदी आपण बघतोय पोइंदे जिंकणार. अटीतटीचा बहारदार सामना, अगदी अटीतटी लढत, रोमहर्षक लढत, अगदी या ठिकाणी श्वास रोखून धरणारा हा सामना. फासफूस आमचे पवार द्वारकानाथ पवार निश्चित त्यांच्या भाषेमध्ये. तानाजी खंडागळे 7 चेंडू 14. क्लास फटका खेळला आहे. क्रिकेटची नजाकत, क्रिकेटचा पुस्तकी फटका आणि इथे आलाय चौकार. काय होतं आणि काय झालं. 29 धावा करायच्या होत्या 12 चेंडू मध्ये, आता मात्र 6 चेंडू मध्ये करायच्या आहेत त्या 10, म्हणजे 19 धावा या षटकामध्ये दिल्या त्या तानाजी खंडागळेनं. नाही, या जोडी या ठिकाणी जोडीने या ठिकाणी जम बसवली लागली, पूर्णपणे सेट झालेली जोडी आहे या ठिकाणी. आता सामना हातातून जाऊन द्यायचा नाही या उद्देशाने, पण पुढचा तो अगदी जो गोलंदाज येईल त्याच्यामुळे आता पूर्णपणे असतील. दिलीपजी, खरं तर षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक होतं, पण 3 चौकार मारून इथे हॅट्रिक केलेली आहे ती फलंदाज प्रदीप मुकादम यांनी. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. आमचे सचिन पाटील SP कन्स्ट्रक्शनचे मालक. खरं तर आम्ही कर्जतला गेलो होतो, विरंगुळा फार्म बामचा मळा, तिथे आम्ही मॅच हारलो आणि मग तिथून इथे भाऊ मुकादम यांचा पाहुणचार घेण्यासाठी शिरडोन गावामध्ये आम्ही आलेलो आहोत. आणि भाऊ मुकादम यांनी त्यांना थर्ड अंपायर म्हणून पाठवले होते. टेन्शन होतं थोडं. इथे 57 मतेने आधीच सांगितलं होतं की नो बॉल दिला तर तुम्ही घरी जाऊ शकत नाहीत, परंतु 40+ आहे. 40+मध्ये या गोष्टी चालतात. 40+मध्ये निर्णय स्वीकारण्याची ताकद. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 57 मते. आता बघूया बॉडी बिल्डर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं जिम त्यांची चालू आहे. आणि आता 57 मते. एवढे वर्ष अंपायरिंग त्यांनी केलेली आहे, एवढे वर्ष क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे आणि त्या अनुभवाचा उपयोग या ठिकाणी होतोय का याकडे लक्ष आहे. कोणाला वाटलं होतं, सगळ्यांना वाटलं वावेगा जो घरचा मैदानावर खेळतोय शिरडोन संघ हरेल, परंतु आता मात्र सांगू शकत नाही. आता दोन्ही संघ जिंकू शकतायत. पौंजे पण जिंकू शकतोय आणि शिरडोन पण जिंकू शकतोय. 57 मते तयार. हो, 57 मते. मी म्हणालो ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. आणि इथे मात्र सिंगल घेतलेली आहे. समोर प्रदीप
मुकादम सारखा चांगला फलंदाज आहे, अशा वेळेस स्ट्राईक रोटेट करणं महत्त्वाचं असतं. दशरथ मते आता पांडुरंगाने जसे 28 युग कमरेवर हात ठेवलेले आहेत तसे त्यांनी कमरेवर हात ठेवलेत, परंतु 5 चेंडू आणि आता 10 धावांची गरज आहे. चांगली मॅच, प्रेक्षकांच्या मन जिंकणारी ही मॅच आहे. ओ पुन्हा एकदा दुसरा चेंडू डॉट. भोपी, जगदीश भोपी काय करतायत? 2 चेंडू डॉट झालेत. मागच्या षटकामध्ये 19 आले, इथे 2 चेंडू डॉट आलेले आहेत. एक एक चेंडू सोन्यासारखा आहे. एक एक धाव महत्वाची आहे. एका मार्काने तुम्ही नापास झाला ना की तुम्हाला किंमत कळते. एका मताने ज्याची सीट पडलेली आहे ना त्याला विचारा त्याचं दुःख काय आहे ते. तो बोलतो 2-3 हजारांनी पडलं असं चाललं असतं, पण एक मताने नको. एका धावेने जे मॅच हारलेत ना त्यांना विचारा. 3 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. सत्यवान मते कमबॅक केले, या मॅच मध्ये आणले पोंजे संघाला. सत्यवान मतेनं शिरडोन संघ खुशीमध्ये होता. 19 धावा मागच्या मॅच मध्ये आल्या होत्या. बजरंग ढाब्याचे मालक आमचे एकनाथजी मुकादम सकाळपासूनच आहेत, पण जास्त ते फार्म हाऊस मध्ये होते. त्यांचंही स्वागत आहे. आणि इथे मात्र 3 चेंडू आणि आता 9 धावांची गरज आहे. जे भोपी होते स्ट्राईक एंडला त्याने मात्र आता हा शॉट सोडला असेल, कारण जर का ते असेच खेळत राहिले असते आणि मॅच हारली असती तर प्रदीप मुकादम मला थोडे समोरच राहिले असते. आता 3 चेंडू आणि 9ची गरज आहे. सत्यवान मतेला 1 चेंडू डॉट काढायचा आहे आणि 1 षटकार मारायचा आहे तो प्रदीप मुकादमला. अशी मॅच आहे शिरडोन आणि पौंजे. जबरदस्त मॅच. के जी पौंजेकर यांच्या भाषेमध्ये बिग फाईट मॅच. बघूया किरण, दशरथ मते, सत्यवान मते गोलंदाजी करते. 3 चेंडू 9, 3 चेंडू 9ची गरज. डॉट टाकलाय चेंडू. मला थोडे झेल पण सुटलाय. आता 2 चेंडू आणि 9. कॅच सुटले की मॅच सुटले. बघूया प्रदीप मुकादम अजूनही स्ट्राईक एंडवर आहेत. एकच धाव आतापर्यंत दिलेली आहे. 6 चेंडूमध्ये 10ची गरज होती. सिंगल डबल जरी घेतल्या असत्या तर मॅच मध्ये असते. अजूनही शिरडोन संघ आता मात्र आणीबाणी आलेली आहे. इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये पंतप्रधान असताना आणीबाणी आली होती. राहील त्याचं घर, कसेल त्याची जमीन, अशी आणीबाणी आलेली आहे. आता प्रत्येक चेंडूवर 1 चेंडूवर षटकार किंवा चौकार मारणं गरजेचं आहे. या चेंडूवर चौकार षटकार आला तर शिरडोन संघ या स्पर्धेमध्ये म्हणजे शेवटच्या चेंडूपर्यंत खेळू शकेल. अन्यथा या मॅचवर कब्जा मिळवेल तो पौंजे संघ. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये परत या षटकामध्ये 1च धाव 4 चेंडूमध्ये. सत्यवान आणि इथे मात्र फलंदाज बाद प्रदीप मुकादम. 1 चेंडू 9 धावांची गरज. शिरडोन संघाचे पाठीराखे थोडेसे नाराज. शिरडोन ग्रामस्थ बघा, सगळ्यांना आशा होती प्रदीप मुकादम 1-2 षटकार मारेल या मॅच मध्ये. खरं तर मॅच शिरडोन संघाच्या बाजूने झुकली होती. तिसऱ्या षटकामध्ये तानाजी खंडाकडे याचं खराब षटक पडलं होतं. 19 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या, परंतु त्याचा फायदा उठवता आला नाही तो प्रदीप मुकादम. आणि जो सत्यवानने ज्या 1 षटकार जो मारला होता, 1 चौकार मारला होता शेवटला येऊन, आणि त्या धावा आता उपयोगी पडतायत त्या पौंजे संघाला. शेवट त्याने चांगला केला होता, गोड केला होता. 3 चेंडूमध्ये मला वाटतं 10 धावा केल्या होत्या सत्यवान मते यांनी. आणि गोलंदाजी पण तेच टाकतायत. म्हणजे ही मॅच जर पौंजे संघ जिंकला तर मॅन ऑफ द मॅच सांगण्याची गरज नाही. असा चांगला खेळ सत्यवान मते इथे करतायत. 1 चेंडू 9 धावा. आता मात्र शिरडोन संघाला काहीतरी नो बॉल, वाईट बॉल अशी स्वप्न बघावी लागतील. जसं अचानक लॉटरी लागते ना एखाद्याला. अखुटप्पे चेंडू फिरून मारायचा होता. चेंडू चाललाय फाईन लेगला चौकाराच्या दिशेने, परंतु इथे मात्र लेग बाईचा चौकार येतोय आणि ही मॅच जिंकले. ती 5 धावांनी जिंकले ती पौंजे.